नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर उद्याच्या सोन्या 50-50 केसरी मैदानात पळणार की नाही ही अखंड महाराष्ट्रात मित्रांनो चर्चा आहे. कारण बकासूरचा गुरु आहे तो सोन्या 50-50 दोन्ही नंदीने मित्रांनो काल गाजवला आहे. आणि मित्रांनो सोन्या आता बैलगाडी क्षेत्रातून रिटायर झाला आहे, परंतु सोन्याला बघितलं तरी मन भरून येतं. आणि तसेच त्याचा छोटा भाऊ बकासूर मित्रांनो अजूनसुद्धा पळत आहे. तर उद्याच्या मैदानात बकासूर पाळणार का? तर मागे एक वैभवमांची बाईट झाली की बकासूरला सर्दी झाली आहे सध्या, परंतु बकासूरला सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे बकासूर आपलं थोडे दिवस आरामावर दिसेल. काल आपण राहुल अप्पा गोरे यांची बाईट बघितली. ते बोलले की आम्ही मामांना विनंती करणार आहोत, पण बकासूरशिवाय मैदानाला शोभा नाही. मित्रांनो, ज्या मैदानात बकासूर असतो त्या मैदानाची क्रेज मित्रांनो वेगळीच असते. बकासूर असेल, मथुर असेल, सुंदर बॉस असेल, भारत असेल, या नंदीने एक बैलगाडी क्षेत्र टॉपवर मित्रांनो नेऊन ठेवलं आहे. मोठा लक्ष असेल तर मित्रांनो बकासूर उद्या मला वाटतं पळू शकतो. कारण मित्रांनो खूप प्रेक्षकसुद्धा या मैदानात येतील आणि बकासूर नसेल तर मैदानाला इतकी शोभा येत नाही. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.